आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परम पूज्य भगवान बाबा की जय। परम पूज्य भीमसिंह महाराज की जय। परम पूज्य भक्तराज महाराज की जय। रामकृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटे बरी ठेवुनिया करकटे बरी ठेवुनिया करकटे बरी ठेवुनिया पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे मकर कुंडले तळपति श्रवणी कैठी कौस्तुभमणि विराजित कैठी कौस्तुभमणि विराजित कैठी कौस्तुभमणि विराजित मकर कुंडले तळपति श्रवणी कैठी कौस्तुभमणि विराजित
कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझेची सर्व सुख वाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन बहुता सुकृताची
तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा याजसाठी केला होता अट्टाहास याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा पड्या कृष्णेचिया कवतुक वाटे झाले आवेशाचे कवतुक वाटे झाले आवेशाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा लपडे हवा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळले आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णे प्रिया गोपार कुमार
कुमार जय कुमार 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 बाकी का बंद कर दे माइक. शिट्टी मार. हॅलो मंच. हॅलो हॅलो ठीक आहे.
गोड भावा शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो आता निश्चिंतीने पावलो यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास साठी केला होता साठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतेने पावलो विसावा आता निश्चिंतेने पावलो विसावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंतलिया कृष्णेजिया कुंतलिया धावा कुंतलिया धावा कृष्णेजिया कुंतलिया धावा कुंतलिया धावा कृष्णेजिया कुंतलिया धावा कृष्णेजिया कुंतलिया धावा कुंतलिया कृष्णेजिया कुंतलिया धावा कृष्णेजिया कुंतलिया धावा कृष्णेजिया कुंतलिया धावा कृष्णेजिया आता निश्चिंतेने पावलो विसावा आता निश्चिंतेने पावलो विठ्ठल
आजसाठी केला होता अट्टहास किंवा अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलू विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया, कौतुक वाटे झाली वेचाचे, कौतुक वाटे झाली वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. विठ्ठल नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. मंगल भवन मंगल हारी, द्रवऊ सो दशरथ आदिर विहारी. सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम गोरी युग पानी. पवन तनय भक्त हितकारी, हृदय विराज आवन बिहारी. प्रभु के चरणों में सदा
याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटल्या धावा तृष्णेच्या. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्यमूर्ती तुकोबाराय यांचा हा जीवनमुक्त अवस्था सांगणारा अत्यंत गोड असा हा अभंग आहे. विठ्ठल बहुतेक या अभंगावर जी सेवा केली जाते, एखाद्याच्या 12व्या 13व्याला हा अभंग घेतात. बऱ्याच ठिकाणी 12वेचे 13वेचे लोक कीर्तन करतात. काही 13वेचे कीर्तन 13वेचे कीर्तन करणारे स्पेशलिस्ट महाराज पण आहेत. आणि त्या निमित्तानं हा अभंग घेतला जातो की शेवटचा दिस गोड व्हावा. अशा पद्धतीनं ती सेवा होते. मग आता आज आपण जो अभंग घेतला आहे, आज काही कोणाचा 13वा नाही, असं काही घडलेली नाही कुठली घटना किंवा हा अभंग घेण्याच्या मागचा उद्देश काय. विठ्ठल तो घेण्याचा उद्देश असा आहे की त्या अभंगाचा तसा अर्थच नाही. जो तो अंतकालाच्या प्रसंगामध्ये 13व्याच्या प्रसंगामध्ये ते घेतात, त्या पद्धतीनं ती अभंगाची भूमिकाच नाही. फक्त त्या अभंगामध्ये शेवटचा दिस शब्द आल्यामुळं बऱ्याच लोकांनी तो शेवटचा दिस म्हणजे मृत्यूकाल धरून घेतलेला. मला सांगा, शेवटचा जर दिस असता तर मग तुका म्हणे मुक्ती परनिली नोरी काय. इथं लग्न झालेला विषय हा. लग्न झाल्यानंतर आता दिवस चारी खेळी. लग्न झाल्यानंतर 4 दिवस म्हणा, वर्ष म्हणा, 2 वर्ष म्हणा, जास्तीत जास्त 4 वर्ष खेळीमेळीचं वातावरण राहू शकतं. आहे की नाही. आता दिवस चारी, आता तर 4च दिवस समजा तुम्ही. 5व्या दिवशी काय होईल याचा भरोसा नाही. विठ्ठल मला सांगा, मृत्यूकालाचा जर हा अभंग असता तर त्याच्यात लग्नाचा विषय घेण्याचं काय कारण. म्हणजे विवाह झाला, मुक्तीबरोबर विवाह झालेला आहे. आम्ही त्या मुक्तिरूपी नवरीशी आता 4 दिवस खेळीमेळी राहणार. म्हणजे जोपर्यंत शरीर इथे आहे तोपर्यंत आम्ही त्या मुक्तीबरोबर राहणार. आणि मुक्ती नावाची जी पत्नी आहे, ती पत्नी आमच्या ताब्यात. पतीच्या ताब्यात पत्नी असायला पाहिजे, पत्नीच्या ताब्यात पती असायला पाहिजे. हो. ज्याच्या ताब्यामध्ये पत्नी नाही त्याच्या ग्रस्तांचं काही खरं नाही. त्याला पत्नी पीडित माणूस म्हणतात. पत्नी पीडित. जसं आता हे 7 वर्षापर्यंत किंवा 7 जन्मापर्यंत हाच पती असावा, याच्यासाठी ह्या महिला वट सावित्रीच्या दिवशी याला काय घालतात, प्रदक्षिणा वडाला. आता माणसंसुद्धा घालू लागली. हो. ह्या सुलट्या घालतात, ते उलट्या घालतात. आणि पेपरमध्ये त्याच्या बातम्या पण आहेत. जे वडाच्या याला उलट्या प्रदक्षिणा घालतात असे जे माणसं आहेत, त्या माणसाला पत्नी पीडित माणूस म्हणायचं. कोणता माणूस? पत्नी पीडित. म्हणजे त्याला धर सोडता येईना आणि राहावं तर काही चांगल्या गोष्टी नाही, अशा पद्धतीचं. पण या ठिकाणी जो मनुष्य, ज्या मनुष्याच्या हातामध्ये पत्नी आहे, तसं तुकोबाराय म्हणतात की आम्ही जे मुक्तिरूपी स्त्रीशी लग्न केलेलं आहे, ती मुक्ती आमच्या हातात आहे, आमच्या ताब्यात आहे.
आम्ही जसं म्हणू तसं तिला राबवावंच लागेल. विठ्ठल विठ्ठल. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी की जळाचे परी तळवटू घे. मोक्षाची म्हणजे मुक्तीची. आम्ही म्हणाल त्याला आम्ही मुक्ती देऊ शकतो किंवा मुक्ती त्या ठिकाणी आमच्या ताब्यामध्ये आहे, अशा प्रकारचा हा अभंग आहे. आणि जगद्गुरू तुकोबारायनं या अभंगामध्ये प्रयत्नानं परमार्थ करून ध्येय गाठलेला आहे. या ठिकाणी अट्टहास हा जो शब्द आलेला आहे, अट्टहास म्हणजे प्रयत्न. पारमार्थिक जीवनामध्ये प्रयत्नालाच फार महत्त्व आहे. केवळ आपण गळ्यामध्ये माळ घातली, कपाळाला गंध लावू लागलो, तर हे तर आता आपण बालवाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. सध्या आपण बालवाडीमध्ये प्रवेश आहे. पण अट्टहासानं प्रयत्नानं केलेला जो परमार्थ आहे त्याला फल प्राप्त होत असतं. जगद्गुरू तुकोबारायनं यामध्ये प्रयत्नवाद सांगितलेला आहे. परमार्थ करत असताना प्रयत्न आणि संसार करत असताना प्रारब्ध डोक्यामध्ये असलं पाहिजे. संसाराच्या ज्या गोष्टी आहेत ना, जरी आपण त्याच्यात पैसा मिळवण्याकरता, एखादं पद मिळवण्याकरता, संसारातली एखादी गोष्ट मिळवण्याकरता आपण म्हणतो प्रयत्न केल्याशिवाय कसं होणार. दे रे हरी पलंग. हे महाराज लोक आहेत ना, हे लोकाला आळशी करायला लागले. असं प्रारब्धवाद सांगून सांगून लोक आळशी झाले. असलं नशिबात तर भेटल, असलं नशिबात तर भेटल. पण तसं नाही आहे. सांसारिक जीवनामध्ये प्रयत्न जरी आपण करत असलो तरी त्याला प्रारब्धाची जोड लागते. प्रारब्ध जर प्रतिकूल असेल तर प्रयत्नाला फल येत नाही. प्रतिकूल प्रारब्ध जर असेल तर प्रयत्न कितीही जरी आपण केले तरी त्याला फल येत नाही. कधी कधी प्रारब्धाची साथ लागते महाराज. एखाद्या विद्यार्थ्याला डॉक्टर व्हायचं, MBBS व्हायचं आहे, आणि परिस्थिती अत्यंत नादान. फीस भरण्याची काय नाही, ऐपत नाही. बुद्धी चांगली आहे पण फीस भरण्याची काय नाही, ऐपत नाही. म्हणजे हा काय प्रकार झाला की प्रारब्ध अनुकूल नाही. पण काहीकडं खूप पैसा आहे पण तिसरा मजला एक रिकाम आहे, काहीच नाही, बुद्धीचा अंशच नाही. म्हणजे या संसारामध्ये आपण प्रयत्न करत नाही असं नाही आहे, पण त्या प्रयत्नाला प्रारब्धाची जोड असते. म्हणून तर तुकोबारा म्हणतात, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, सोस करी शेवाया भजमना पंढरीराया. प्रारब्धेची पावे सुख, प्रारब्धेची पावे दुःख. हो, प्रारब्धेची भरे पोट आणि तुका करीना बोभाट. आपलं हे जे पोट आहे, आपला हा जो संसार आहे, हा प्रारब्धानं होत असतो. अनुकूल प्रारब्ध असलं तर आपल्याला ह्या गोष्टी मिळतात. भाग्याचे भडसे उद्यमाचे निमिषे, संपत्ती जात अपयशे घररी गे. कितीतरी असे लोक आहेत जगामध्ये की त्यांचं शिक्षण वगैरे फार कमी आहे, त्यांना काही फार हिशोब टिशोब कळत नाही, पण तरी परंतु त्यांना हा पैसा मिळत असतो. आमच्या गावामध्ये एक मनुष्य होता, तो इतका हुशार होता की बाजारामध्ये 5 घंट्याच्या त्या वेळेमध्ये 2-3 वस्तू खरेदी करून त्या सगळ्या विक्री करायच्या. पण संध्याकाळी जर पैसा मोजला तर त्याच्यामध्ये 1001 रुपये कमी भरायचे. म्हणजे भांडवलापेक्षा 1000 रुपये कमी झालेले दिसायचे. त्याचं डोकं काम करत नव्हतं. तो म्हणायचं हे कसं काय झालं, म्हणजे काहीतरी त्याचं गणित हुकलं. घेतलेली वस्तू ज्या भावात विकायची होती त्याच्या तोंडात काहीतरी दुसरा शब्द बसला, घ्या, चला. आले लोक गेले घेऊन. संध्याकाळी मोजलं तर म्हणले घाट्यात गाडी. असे जे गोष्टी असतात संसारामध्ये, आपण प्रयत्न करत नाही असं, पण अनुकूल प्रारब्ध नसलं तर काही त्याने प्रतिकूल प्रारब्ध हे फार आपल्याला काहीही मिळवून देत नाही.
अनुकूल प्रारब्ध असलं की माणसाला ह्या गोष्टी मिळत असतात. पण परमार्थ मात्र तसं नाही. इथे प्रयत्नवाद पाहिजे. विठ्ठल विठ्ठल उठा उठी गोड जीवे जी विजय येथे नगली आड शब्द नाड उठा उठी गोड म्हणजे उठा, हो, जागे व्हा आणि प्रयत्नानं परमार्थ करा. जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनाकडे जर आपण बघितलं, तुकोबाराय म्हणतात की आम्ही हा जो प्रयत्न केला, हा जो अट्टहास आहे, हा अट्टहास केला याच्यासाठी की आमच्या जीवनातला शेवटचा दिस गोड व्हावा. आता शेवटचा दिस म्हणजे केलेल्या प्रयत्नाच्या फलाचा दिवस. फलाचा दिवस. एखादा विद्यार्थी आहे, त्याला असं वाटतं की मला इंजिनियर व्हायचं आहे आणि त्यानं त्या मार्गाला सुरुवात केलेली. 4 वर्ष लागतात का 5 वर्ष मला माहीत नाही, किती वर्ष लागतात? 4 वर्ष. तर त्याचा शेवटचा दिवस कोणता धरायचा? पहिल्यापासून जो त्याची सुरुवात असते ती प्रयत्नाला सुरुवात असते, अभ्यासाला सुरुवात असते आणि त्याच्या त्या अभ्यासक्रमामध्ये शेवटचा दिवस कोणता? ज्या दिवशी तो इंजिनियर झाला. हा त्याच्या याच्यातला प्रयत्नाचा कोणता दिवस आहे? शेवटचा दिवस. कोणताही असो, कोणताही एखादं त्याला मिळवायचं असेल. आता हे पदावर जातात लोक, कोणी आमदार होतं, कोणी खासदार होतं, कोणी पंतप्रधान होतं. तर त्या अंगानं त्यांचे काय असतात? प्रयत्न असतात. आणि त्यांचा शेवटचा दिवस कोणता? त्यांना किती मदतीला असतं सगळेजण, येऊन येणार. तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ. अशा म्हणून अशा प्रकारच्या हे करतात. आणि मग सगळेचे सगळे एखाद्याला ती जागा मिळते, एखाद्याला मिळते. मग तो त्याचा जो प्रयत्न आहे, त्या प्रयत्नाचा ज्या दिवशी त्याला ती सत्ता हातात येईल, तो त्याचा कोणता दिवस आहे? शेवटचा दिवस आहे. तसंच आपण जे परमार्थ करत आहोत, परमार्थ काही अवघड गोष्ट नाही. कलियुगामध्ये तर फार सोपी गोष्ट आहे. हे सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुगामध्ये तरी अवघड साधना होत्या. कलियुगामध्ये काही फारशी गोष्ट नाही, एकदम सोपं गोष्ट आहे. भगवंताचं नाम, भगवंताचं नामस्मरण. तुम्ही राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, केशव म्हणा, माधव म्हणा, किंवा आपला जो मंत्र आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकोबारायांनी प्रयत्न केला म्हणजे काही असे मोठे मोठे यज्ञ केले का कोणत्या कोणत्या मोठ्या साधना केल्या, असं काहीच नव्हतं. तुकोबाराय जे सकाळी निघत होते, संसारातून त्यांना उपरती झाली, वैराग्य निर्माण झालं. लक्षात आलं की हा जो प्रपंच आहे, याच्यात कुठल्याही प्रकारचं आपल्याला पुढे चालून कुठलंही सुख मिळणार नाही. याचं गणित आहे दुःख. जो मनुष्य प्रपंचामध्ये राबून राबून पैसा मिळवून लहान बंगले बांधतो, अमुक करतो, लेकरापासून त्याला पुढे चालून सुख होईल याची काही गॅरंटी नाही. तेवी पुत्रापासून सुखप्राप्ती, माता पिता होईल म्हणती, शेखी पुत्र अंगोठा दाविती, केवळ भ्रांती पुत्रमोह. नाथ महाराज सांगतायत की अशा प्रकारचं या संसारामध्ये कितीही त्याने प्रयत्न केले तरी त्याच्या पदरामध्ये सुख नावाची वस्तू पडणार नाही. उलट नंतर त्याला थकल्यानंतर ते सगळं बघून दुःख होणार आणि त्याच्यातलं काही त्याला उपभोगता येणार नाही. नुसतं पाहावं लागेल.
नुसतं पाहत बसावं लागतं. मी एवढं खात होतो, आता मला सहन होत नाही. मी एवढं त्या ठिकाणी अमुक करत होतो, 4 म्हशीच्या धारी काढीत होतो ना, आता अंगठे दुखू राहील, आता आमच्याकडून काहीच होत नाही. ह्या सगळ्या संसारातल्या ज्या गोष्टी त्याला शेवटच्या क्षणामध्ये सुख देणाऱ्या नाही. पण पारमार्थिक जीवन जे आहे, तुकोबाराच्या लक्षात आलं की संसारामध्ये काही नाही. प्रपंची जरी सुख जोडे, तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे. मोठे मोठे राज्य टाकून भरतराजासारख्या अरण्यामध्ये निघून गेले, गंडकी तीरावर निघून गेले, ते काही वेडे आहेत का? अगोदरचे जे राजे लोक आहेत ते सर्वसंग परित्याग करून आपलं उर्वरित आयुष्य भगवत चिंतनामध्ये घालत होते. त्यांना माहिती आहे की हा जो संसार आहे हा आसार आहे. आसार खलु संसारो दुःखरूपी विमोहक, सुतक कश्य धनं कश्य स्नेहवान ज्वलते निशम. तुकोबारायांना उपरती निर्माण झाली. प्रपंचाचे काही त्यांना आपण म्हणतो ना आजच्या भाषेमध्ये काही फटके आहे की नाही, प्रपंचाचे काही फटके बसले. फटके म्हणजे पत्नी मरण पावली, आईवडील मरण पावले, दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली, अन्नधान्य वगैरे कुठल्याही प्रकारचं काही राहिलं नाही, अशी अवस्था झाली. तुकोबाराय काही त्याकरता रडत बसले नाही. आमचं असं होतं ना असं झालं, आधी लई चांगलं होतं, आता काही आमच्याकडं राहिलं नाही, असं काही त्याच्यामध्ये खेद व्यक्त केला नाही. ते तर म्हणतात बरं झालं, म्हणजे बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा केली, बरे झाले देवा बाईल कर्कशा. अशा प्रकारे तुकोबाराय सगळ्या गोष्टीला काय म्हणतात, बरं झालं, बरं झालं. आपलं कोणी जर 10-20 हजाराचं पाकिट मारलं तर आपण म्हणू का बरं झालं, म्हणू का असं? आपण तर त्याच्यासाठी किती दिवस तळमळ करू त्याचं आपल्यालाच गणित माहिती आहे. पण तुकोबाराय म्हणतात जे झालं ते बरं झालं. यामुळं मला आता भगवंताचं चिंतन करायला वेळ मिळालेला आहे. पण तुकोबारायने ते सर्वसंग परित्याग करून भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर एकांत वासामध्ये तुकोबाराय जायचे. आणि काय साधना केली, नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण. आणि नामस्मरण ही साधना अशी आहे की लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, पुढं जन्म नर नारी लोकारे, योगी महानुभव पंडित ज्ञानी, योगी महान एकची सिद्ध साधकारे, एकची सिद्ध साधकारे, नाचतानंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी, नाचते आनंद कल्लोळी पवित्र गाणे. लुब्धली नादी लागली समाधी. नामस्मरणानं समाधी लागते. तेवढ्या प्रेमानं आपण घेत नाही म्हणून आपल्याला झोप लागते. आपली ही समाधी वेगळी. आपण 11 माळी घ्यायचा संकल्प करतो, पण 2-3 माळीतच माळ खाली पडते आणि आपलं बत्ती गुलच ना, आपली बत्ती गुल अशी स्थिती होते. पण नामस्मरण करता करता तुकोबाराय रंगले महाराज. त्याच्यामध्ये एवढं रंग की तुकोबारायांना ही जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली. जीवनमुक्त अवस्था प्रयत्नानं, खूप प्रयत्न, अहोरात्र दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. देहगेहाला सगळ्या गोष्टीला तुकोबाराय विसरून गेले आणि प्रयत्न केल्यामुळं त्या प्रयत्नाला, तुकोबाराच्या प्रयत्नाला फल आलं
ते अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये त्याचं वर्णन. याच्यासाठी केला होता अट्टहास. वा. याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता वा. टाळीचा आवाज जरा कमी झाला तर त्यामुळे. काय सुंदर आहे. हे ऐकल्यानंतर असं झालं की आम्ही भीमसेन जोशीचं ऐकतो काय. है की? याजसाठी केला होता अट्टहास. खरोखरच त्यांनी गायलेला जो अभंग आहे ते आपण जर ऐकायला लागलो ना असं वाटतं की कधी बंदच होऊ नये. त्यांनी परत परत म्हणत राहावं. एखादी गोष्ट जसं आपण म्हणतो ना वन्स मोर वन्स मोर, तसं हे सातत्यानं ऐकत राहावं. अशी चाल काय ते स्वर असतील आणि म्हणत असताना त्याच्यातले भाव प्रगट होतात. शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबारांनी जे प्रयत्न केलेले ते शेवटचा दिस म्हणजे ती जीवनमुक्त अवस्था आहे. तुकोबारायांना त्या नामस्मरणाचं फल असं पदरामध्ये पडलं की तुकोबाराय जीवनमुक्त झाले. आणि सगळ्या संतांचा तो अनुभव आहे महाराज. संत नामदेव महाराज त्यांनी भगवान नामचिंतन केलं तर ज्यावेळेला संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेकरता नामदेव महाराजाला ते म्हणले माझ्याबरोबर द्या. भगवंताला मागितलं म्हणजे हा नामा आम्हाला पाहिजे बरोबर. त्यावेळेला अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या डोळ्यातून पाणी पडलं की नामाला मी कसं काय देऊ. म्हणजे नामदेव महाराजांचा माझा वियोग नाही झाला पाहिजे. आणि शेवटी त्यांना रवाना करताना भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे वा तुम्ही जाता गावा हुरूर वाटे जीवा. हा नामदेव महाराजांच्या जीवनातला शेवटचा दिस गोडावा. याला म्हणतात शेवटचा दिवस. म्हणजे शेवटचा दिवस म्हणजे मृत्यू नाही. मृत्यू त्याचा अर्थ नाही. काय मिळवलं परमार्थ करताना. शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या जीवनातली गोष्ट सांगतो. दासोपंत नावाचे भक्त होते. दासोपंत नावाचे त्यांनी 1,00,000 ओव्या लिहिल्या होत्या गीता ग्रंथात. त्याला दासोपंत पासोडी म्हणतात. लाखो श्लोक वगैरे लिहिले होते. खूप विद्वान होते, तपस्वी होते. एवढे ते श्रेष्ठ होते की भगवान दत्तात्रेय स्वतः भगवान दत्तात्रेय त्यांच्याबरोबर खेळ खेळायचे. चौरस वगैरे काय असेल तो खेळ खेळायला यायचे. भगवान दत्तात्रेय स्वतः त्यांच्यावर प्रसन्न व्हायचे. आणि त्यांची कीर्ती शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या कानावर गेली. नाथ महाराज फार झालं तर त्यावेळेला 23 ते 25 वर्षाचे होते. पण बाल्यावस्थेतून केलेली साधना आहे. नाथ महाराजांनी 7-8 वर्षाच्या अवस्थेमध्येच ते याला आले होते. कुठे? देवगिरीला आले होते. तिथं सद्गुरूंची सेवा केलेली. त्याच्यानंतर शुलीभंजनला नाथ महाराजांनी किती तपश्चर्या केली की डोक्यावर नागानं सावली करावी. हे तरुणपणामध्ये. म्हणून तर तरणा भाग्यवंत म्हटलेलं आहे.
अगदी कमलाच्या फुलासारखं ते एकदम तेजस्वी लेकरू, अशा प्रकारच्या त्या वयामध्ये, आणि ती साधना केली महाराज. आणि मग अशा साधना केल्यानंतर नाथांना असं वाटलं की यांची किती मोठी कीर्ती आहे की प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय यांच्याकडे त्यांच्याबरोबर खेळ खेळायला येतात. तर त्यांच्या दर्शनाला आपण जावं म्हणून नाथ महाराज आले. आल्यानंतर त्यांच्या दरवाजामध्ये द्वारपाल होता, त्यांना विचारलं, म्हणले मला त्यांचं दर्शन घ्यायचं. द्वारपालाने सांगितलं जा. जा म्हटलं तर नेमके दत्तात्रय ते दासोपंत खेळत होते. जसं नाथांना बघितलं तसं भगवान दत्तात्रय अंतर्धान झाले. अंतर्धान. दासोपंतांना वाईट वाटलं, म्हणले अरे विचारून यायचं, असं कसं म्हणजे तू आल्यामुळं आमचं हे भगवान दत्तात्रय अंतर्धान झाले, विचारून यायला पाहिजे. त्यांनी द्वारपालाला विचारलं होतं, तरी पण नाथ महाराज म्हणजे शांती ब्रह्म आहेत ना, ते काही बोललेच नाही. ठीक आहे म्हणले, माझी चूक झाली, इथून पुढं जर तुला इथे यायचं असेल तर अगोदर परवानगी काढायची आणि नंतर मध्ये आतमध्ये यायचं, काही हरकत नाही. ते निघून गेले. निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या वेळेला त्यांनी भगवान दत्तात्रयाला आळवलं, या म्हणले आता. तर त्यांनी प्रगट न होताच, जसं आकाशवाणीला ठेवते ना तसं त्यांनी तसं तिथे प्रगट केली आकाशवाणी की बाबा काल जो मुलगा आला होता तो तिथं आहे का? कोण म्हणतायत? दत्तात्रय. नाही म्हणले, त्याला मी कालच रागावलो, त्याला काढून दिलं, मग ते प्रगट झाले. म्हणले भाऊ तुम्ही मला विचारलं तो कालचा मुलगा तो गेला का? मी त्याला काढून दिलं म्हणले. भगवान दत्तात्रय म्हणतात की त्यांना ते म्हणू लागले दासोपंत किंवा तुम्हाला वाईट वाटलं, तुम्हाला अंतर्धान व्हावं लागलं, मोठी चूक झाली, त्याने यायला नव्हतं पाहिजे, तरी पण मी त्याला रागावलो, इथून पुढं असं करत जाऊ नको, तुम्ही काय एकदम क्षणार्धात अंतर्धान झाले. त्यावेळेला भगवान दत्तात्रयाने सांगितलं की मालकाला बघितल्यानंतर सेवकानं खेळत बसू नये. विठ्ठल विठ्ठल याला म्हणायचं शेवटचा आदेश. ही पारमार्थिक क्रांती आहे. ही पारमार्थिक क्रांती आहे की आपण जे करत असतो त्याचं आपल्याला काय फल मिळालं. माणसं परमार्थ करत नाही असं नाही. देखे मनुष्यजात सकळ ते स्वभावता भजनशील. कोणी कीर्तन करणार, कोणी गायन करणार, कोणी वादन करणार, कोणी 2-3 वेळा चहा घेऊन भजन करणार रात्रभर. रात्र काढणारे लोक आम्ही पाहिलेले. करत नाही असं नाही, सगळे लोक करतात. पण तुमच्या जीवनातला तसा एखादा प्रसंग आला का? तुम्हाला असं वाटतं की आपण जीवनमुक्त झालो, की भगवंताच्या कृपेला आपण पात्र झालेलो आहे. जसं तुकोबाराय अगदी त्या ठिकाणी छाती ठोक सांगतायत, तैसे आम्हा केले पांडुरंगे. हे जे चाली आहेत ना, असं उंचच म्हणायला पाहिजे. कीर्तनामध्ये जे प्रमाण असतात असं उंच आवाजात जर म्हटलं मग काही झोपलेले जागे होते. म्हणून कीर्तनामध्ये असे खालच्या ज्याला आपण मेळमेळ चाली म्हणतो तसं नाही पाहिजे. कीर्तनामध्ये जसं घुगे मारत दन लगेच तो ते जागं होतात लोक, वैध काहीतरी चालेल असं वाटतं.
तैसे आम्हा केले पांडुरंगे. तुकोबारायची ही भूमिका आहे की पिकलिया शेंद कडूपण गेलं. शेंदाड्याचं उदाहरण दिलं शेतकऱ्यांचं. हे शेंदाडं जे आहे हे शेंदाडं अगोदर कसं राहतं, एकदम हिरवट असतं, टणक राहतं, आतून कडू झाड राहतं आणि त्याच्यानंतर ते हळूहळू त्याच्यातच बदल होतो. तिथे हिरवटपणाचं थोडं पिवळसर व्हायला लागतं, टणकपणाचं मऊ होतं, आतला कडूपणा आतल्या आत कमी कमी होत जातो आणि नंतर ते पिकतं. पण ते भाद्रपद महिन्याच्या उन्हाचा चाटका लागला ना म्हणजे ते पिकतं, ते असं पिकत नाही. हो. आणि त्याच्यात बी एखाद्या शेंदाडाला जर म्हशीनं हुंगलं तर ते तसं कडूच राहतं. विठाल हे शेतकऱ्याला विचारा तुम्ही, हे गणित फार अवघड आहे, फार अवघड आहे. तसं हे काय एक शेंदाड आहे. या शेंदाड्याचा हा कच्चेपणा आहे याच्यामध्ये, म्हणजे हिरवटपणा आहे. या देहाला मी म्हणणं, ह्या शरीराला मी. अहो तुम्हाला माहीत आहे का, माझ्या नादी नाही लागत. मी कोण आहे, माझ्या जर मानात आली ना काहीच करणार नाही. विठाला विठाला हा सगळा कच्चेपणा आहे, हा कच्चेपणा या शेंदाड्याचा. त्याच्यानंतर झालं महाराज याच्यामध्ये काय आहे, कडूपणा आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, राग, द्वेष, हमरा, तुमरी, हे सगळं याच्यात भरले. हो, जवळ कोणी आलं की बस डाफरून पाहतो. अहो जाऊ द्या बाकीचं. इथं जर एखादा गडबडीनं आला कोणाचा नुसता धक्का लागून द्या, ए नीट बसता येत नाही का, तो आधी किती आधी येऊन बसलो होय मागं. अरे सगळे आपण एका आनंद घेण्यासाठी आलेलो, त्याच्यातसुद्धा माणसाचं चालूच असतं. असा हा प्रकार. म्हणून हा सगळा कडूपणा या शेंदाड्यात असं ठासून भरलेलं या शेंदाड्यात. पण हे शेंदाडं कीर्तन ऐकून ऐकून नामस्मरण करून करून थोडं पिवळट पडतं. त्याच्यानंतर सद्गुरू कृपेचं भाद्रपद महिन्याचं ऊन असतं. सद्गुरूंची कृपा हीच भाद्रपद महिन्यातलं ऊन आहे आणि त्या उन्हाच्या चटक्यानं ते पिकतं. आणि नंतर मग हो, आणि एवढं सगळं करता करता जर का एखादं मशीनं हुंगलं तर पार पिकत आलेलं वाया जातं. हो, आता ते सांगत नाही म्हशीचं काय. विठाला विठाला म्हणून तुकोबारायच्या अभंगाची उंची बघा की शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबाराय म्हणतात की आम्ही हे भगवान नाम चिंतन करत 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 आम्हाला त्याची फलश्रुती प्राप्त झाली. जसं शबरी माता आहे, भक्त शबरी आहेत. मातंग ऋषीने तिला सांगितलं की तुला त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र दर्शन देते. मग आता बघा तुम्ही, त्रेतायुग म्हणजे काहीतरी काळ बराच मोठा असेल ना तो, म्हणजे एखाद्या त्याच्या अगोदरच्या युगातली ही शबरी. त्रेतायुगाचा काळ, त्रेतायुगामध्ये तुला प्रभू रामचंद्र दर्शन देते. आणि तेव्हापासून तिनं अट्टहास घेतला. तेव्हापासून मैं कर रही रस्ता साफ नाथ मेरे घर कब आओगे, मैं कर रही रस्ता. ते शबरीचं तुला एक हे तर बघ, राम 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 हां हां ते राम
रामा रटते रटते. अहो रात्र श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. आणि सातत्यानं सेवा की माझे प्रभू मला भेट देणारे सद्गुरुनिष्ठा. कारण सद्गुरूच्या भाद्रपद महिन्याच्या उन्हानं ती पिकली होती, म्हणून सद्गुरूच्या कृपेनं तिच्याकडून जी सेवा घडली. तर देहगेहाची चिंता नाही, खाण्यापिण्याची चिंता नाही. माझे प्रभू कोणत्या रस्त्यानं येतील मला सद्गुरूनं सांगितलं नाही. म्हणून चारही दिशाला टोपल्याने फुलं अंथरायची, टोपल्याने फुलं. ते पण फुलं असे वरबडून नव्हती घेत. आपण तर फुलं तोडताना आठ देतं तुकडेच करून टाकतो त्याच्यातले, असा असा जसं काय त्या फुलाच्या झाडाला बोच करून राहिलं. फुलं तोडताना एकही फुलं असं तुटलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे. पण ती अशी सुंदर काळजी घेऊन फुलं गोळा करायची आणि चारही दिशेला अंथरायची की माझे भगवान इकडून येतील, त्यांच्या पाय टोचले नाही पाहिजे. आणि किती मोठा कालावधी, किती तारुण्यामध्ये निघून गेली होती. कारण तिच्या लग्नामध्ये बोकडं मारायला लागले होते, 5-6 प्राणी आणले होते की माझ्या लग्नासाठी जर ह्या हत्या घडत असल्या तर मला लग्नच नाही करायचं, मला लग्नच नाही करायचं. म्हणून ती पळून गेली होती आणि ती सेवा, ऋषींची सेवा केली. तर काळेभोर केस पूर्ण पांढरे झाले होते, पूर्ण तिथपर्यंत सेवा केली. याला काय म्हणतात अट्टाहास. अट्टाहास शब्द ना, याजसाठी केला होता अट्टाहास, म्हणजे प्रयत्न. एवढा प्रयत्न केला, एवढा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाचा जो शेवटचा दिवस म्हणजे भगवान रामचंद्र प्रभू लक्ष्मीजी स्वतः होऊन तिच्या झोपडीमध्ये आले. बघा, भगवान स्वतः आले. शबरी देखी रामगृहाये मुनि के बचन समुनि भाये सरसी जलोचन बाहु विशाला जटा मुकुंड चिरउर श्याम गोर सुंदर दो भाई शबरी परी चरण लपटा. हा तिच्या जीवनातला, पारमार्थिक जीवनातला शेवटचा दिस. केवढी मोठी ती शबरी भाग्यवान आहे. भगवान रामचंद्र प्रभूनं तिला नवविधा भक्ती सांगितली स्वतः. आणि तिचं कौतुक, तिचं वर्णन प्रभू रामचंद्र स्वतः करतात की शबरी, मी तुला नवविधा भक्ती सांगितली म्हणजे तुझ्यासाठी नाही, तुझ्या माध्यमातून जगाला कळावी म्हणून सांगितलेलं आहे. आणि या नवविधा भक्तीतली एक जरी भक्ती एखाद्याकडं आली तरी त्याचं कल्याण होतं. आणि त्या नवही भक्ती तुझ्या घरी पाणी भरतायत, पाणी भरतात, असं प्रभू रामचंद्र स्वतः शबरीचं वर्णन करतात. याला म्हणायचं शेवटचा दिस गोड भावा. म्हणजे मरायचा दिवस तर नाहीच नाही. भलाही 13व्याला घेवा, आम्हाला काही घेणदेण नाही. त्याला आपण काय करणार, कोणाला सांगणार आहे आपण. पण ते त्याचा अर्थ तसा लावतात कीर्तनकार लोक की हा शेवटचा दिवस आहे बुवा, गोड व्हा. आणि कोणाच्या बी 13व्याला कीर्तन करतात की ज्यानं शेवटपर्यंत कधीच काही गोड काम केलेलं नाही, याच्याही कीर्तनाला तोच अभंग आहे. हो, अशा प्रकारचं अभंग घेतात आणि त्यांना तसं बोलावंही लागतं, त्याचं वर्णनही करावं लागतं. काय माणूस होता भाऊ. हो, पुन्हा असं गावात होणं नाही. बस झाला तो झाला, असा माणूस पुन्हा गावात होणार नाही. या माणसानं आकाशात उडणारे फक्त विमान आणि हेलिकॉप्टर जर सोडली, बाकी सगळं खाल्लेलं. काय माणूस आहे, काय माणूस. 4 पायाचे 2 पायाचे खुर्च्या आणि टेबलं जर सोडले, बाकी त्यानं काहीच सोडलेलं नाही. समुद्रातले, पाण्यातले होडगे, जहाजा ह्या जर सोडल्या तर बाकी. पण याला म्हणावं माणूस. बस
आणि त्याच्या निमित्तानं ही आपली सेवा आहे. विठ्ठल खऱ्या अर्थानं तो त्याचा अर्थच नाही आहे. तुकोबाराय म्हणतात की याजसाठी केला होता अट्टहास, म्हणजे प्रयत्न केला आम्ही आमच्या जीवनामध्ये, पूर्ण काया वाचा मन सगळं सर्वस्व भगवंताला समर्पित केलं. काया वाचा चित्तचरणी ठेविले गहाण, बाप रखुमा देवरू विठ्ठलाची आण. सर्व केल्यामुळं तो दिवस आमचा गोड झाला, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि काय झालं नेमकं आमच्या जीवनामध्ये, काय परिवर्तन झालं हो ते महाराज दुसऱ्या कडव्यात सांगतात. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. ह्या अभंगाचं ध्रुपद आहे पण फारच महत्त्वाचं आहे बा. ज्याला आपण म्हणतो ना अंडरलाईन करून घ्या की आता निश्चिंतीने पावलो विसावा. तुकोबाराय म्हणतात आम्ही जीवनमुक्त झालो, आम्ही आमचं जीवन हे अगदी विसाव्याला प्राप्त झालं, म्हणजे शांतीला प्राप्त झालं. शांती का प्राप्त झाली तर खुंटलिया धावा तृष्णेची. तृष्णेची जी धाव आहे ती खुंटून गेली, म्हणजे संपून गेली. माणसाचं जीवन हे अशांत का होतं, त्याच्या कारण आहे तृष्णा हा रजोगुणाचा पास. रजोगुण म्हणजे रंजवणारा. रजो रागात्मकं विद्धी, रजो रागात्मकं विद्धी तृष्णा संग समुद्भवम. हे माणसाला रंजवणारं आहे हा रजोगुण, म्हणजे तृष्णापाशात अडकवणार आहे. तैशी खवळे चाड होय दुःखाई सकड गोड, इंद्रश्री साकड गमवू लागे. तैशी तृष्णा वाढिनलया, मेरुय हातालिया परी म्हणे एखाद्या दारुणा वळघो. ज्ञानोबारांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. तैशी खवळे चाड म्हणजे या ठिकाणी हे मिळवायचं ते मिळवायचं अशा प्रकारची त्याची ही जी इच्छा आहे, ही जी तृष्णा आहे, ही जी लालसा आहे, ही एवढी खवळते होय दुःखाही सकट गोड. म्हणजे ते मिळवण्यामध्ये एखादं दुःख जरी असलं तरी ते सुद्धा त्याला गोड वाटतं, चांगलं वाटतं. अशा प्रकारची त्याची तृष्णा वाढून जाते. होय दुःखाही सकट गोड. बघा ना तुम्ही, आता आपण पैसे मिळवायच्या मागे लागलेले आहेत की काय फार गुदगुल्या थोडं होतात पैसे मिळतात.
रात्रंदिवस निज निकटे, मरणेशी घेता झटे, कवडीची प्राप्ती न होते, प्राणांत कष्टे द्रव्य जोडे. किती कष्ट होतात, किती कष्ट होतात. एखादी महिला आहे, डोक्यावर मोठं टोपलं घेते भाजीपाल्याचं, मोठं मोठ्याने गल्लीमधून ओरडत जायचं, आणि तीच संध्याकाळच्या वेळेला आपल्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारताना म्हणते आज 500 रुपये सुटले. आणि हसते काय, तपकीर काय काढती, आणि मास्तर खुश. जसं एखादं घोडं मुंबईला जाऊन आले तर मजा मारतं, पण त्याची नाळ तुटली हे त्याच्या ध्यानातच नाही राहत. तसं आपलं फिरून फिरून दमछाक झालेली आहे हे माणसं विसरून जातात. म्हणजे एखादी दुःखाची गोष्ट असली तरी त्याला ती गोड वाटते. होय, दुःखाही सकट गोड. ज्ञानोबाराने काय सांगितलं की हे सगळं करताना माणसाला सुख होतं असं नाही. हो, दुःख होतं, अनेक दुःख होतं, पण ते त्याला गोड वाटतं. इंद्रश्री साकड गमवू लागे. इंद्रपदसुद्धा त्याला कमी पडतं. त्याला वाटतं ते आपल्याला एवढं उंचवायचं, हे मिळवायचं. तैशी तृष्णा वाढीला मेरूही हाता आलिया. मेरू पर्वता इतकं जरी धन मिळालं तरी म्हणे एखादिया दारुणा वळगो. तरी वाटतं अजून एवढं आपलं काम झालंच नाही, अजून आपल्याला करायचंच आहे. बरेचसे लोक किती किती वर्षापर्यंत ते असे काही न काही उद्योग करतच असतात. त्यांच्या मागे असतंच महाराज, त्याच्यातच ते गुंतलेले असतात. मग त्यांना कुठं जमतं इकडे यायला, कुठं जमतं. आपण म्हटलो या कथेला या, इथं कीर्तन असतात एकादशीचे, अरे यायला काय हरकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे ना आमच्या मागे केवढी ताण आहे. आम्ही आलो असतो, पण कसं दिवसभर उद्योग राहतो. मग घरी आलं आणि एकदा का पोटात तुकडा पाडला की मग अंगात धावतं. जर काय कटाळा येतो असं तसं. पण तू एवढी जी काही धाव घेतोय, हे मिळवून तुला मिळणार काय आहे? तू एवढे जे काही करोडो रुपये मिळवतोय तर याच्यातून तुला काय मिळणार आहे? फार झालं तर 10-5 लोक तुला फार मोठी पार्टी आहे, फार मोठी पार्टी असं म्हणतील. काही लोक तुझ्याकडं मुली द्यायला भेतील. एवढ्या मोठ्या माणसाला कशाला खेटायचं? तुझे लेकरं तसे राहू शकतात. या पैशापायी तुझ्याकडे लोक येणार नाही. थोडं मध्यम राहिलं बरं राहील उलट, आहे की नाही? पण अशा प्रकारचे तुझं मोठेपणा जगामध्ये चालतो. हे याच्याने मोठे धनवान आहे, अमुक आहे, तमुक आहे. पण मनुष्याला हे कळत नाही की आपलं आयुष्य किती आणि आपण करायला किती पाहिजे. जे की पोटापुरते देगा विठ्ठबा लय लहान. पोटापुरते देगा विठ्ठला लयनाई लयनाई मागणं. मनुष्य दुःखी होतो तर केवळ या तृष्णापाशामध्ये अटकून, की आपल्याला हे मिळवायचं ते मिळवायचं, त्याच्यासाठी त्याचा आयुष्याचा खूप वेच होऊन जातो. आणि त्यामध्ये सुख तर काही माणसाला मिळत नाही. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनातली तृष्णाच संपून गेली. खुंटलिया धावा तृष्णेच्या आता निश्चिंतीने पावलो विसावा. सगळ्या प्रकारच्या आमच्या वासना मिटून गेल्या. आम्हाला धनाची वासना राहिली नाही, आम्हाला मानाची वासना राहिली नाही, आम्हाला कोणी 10-5 लोकांनी विचारायला पाहिजे असं काय आमची इच्छा राहिलेली नाही. थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन. मान नको, काही नको, काही नको. अशा प्रकारचं हे जीवन भगवंताला समर्पित केलेलं आहे. आणि ज्या वेळेला या सगळ्या प्रकारच्या इच्छा माणसाच्या मावळतील
त्याच वेळेला खऱ्या अर्थानं भगवंताची कृपा झाली. त्याच अर्थानं त्या खऱ्या अर्थानं शेवटचा दिस गोड झाला. जोपर्यंत माणसाच्या इच्छा आकांक्षा ह्या वाढलेल्या आहेत, जरी तो पारमार्थिक जीवन जगत असला, जरी तो दिसत असला परमार्थ करत असताना, तरी पण मनामध्ये जर त्याच्या अशा वासना असल्या, मग मठाधिकाचे का होईना इकडं जागा घ्यायचा, त्या बांधकाम करायचं, हे करायचं, ते करायचं. हो, आता एवढे प्लॅन राहिलेले आहेत, हे आता एवढे सक्सेस झाले की बस मग झालं काम. तो पैसा आहे महाराज. पैशाच्या मागचे तुम्ही अनर्थ ऐकलेले आहेत, त्याच्या मागचे अनर्थ आहे. त्याच्याने काही माणसाची हाव कमी होत नसते. आणि हाव कमी नाही झाली तर तो कितीही भजन करू द्या, कितीही कीर्तन चांगलं गोड करू द्या, आणि कितीही चांगलं गायन करू द्या, पण त्याला ते ध्येय प्राप्त होतं. तुकोबाराजे म्हणतात की शेवटचा दिस गोड व्हा, त्याला जीवनमुक्त अवस्था प्राप्त होत नाही. समाज एखाद्या वेळेला त्याला मानेल, समाजाचं काही तेवढं ज्ञान नसतं फारसं, लोक काही फारसे हुशार असतात असे काही थोडेफार असतात, सगळ्यांना त्याची जाणीव नसते. सगळे लोक बाहेरचंच बघणारे खूप असतात. बरेचसे लोक म्हणतात अहो चला त्यांच्याकडून आपण अनुग्रह घेऊ. म्हणजे का? म्हणजे त्यांचे डॉक्टर लोक शिष्य आहेत, इंजिनियर शिष्य आहेत, एवढा मोठा त्यांचा मठ आहे, एवढं मोठं त्यांचं वैभव आहे, असे लोक त्या मागे पळतात. म्हणजे समाज जो आहे तो समाज धावत जरी असला, पण तुकोबाराने सांगितलं की जोपर्यंत सगळ्या प्रकारच्या तृष्णेचा जो प्रकार आहे तो जेव्हा संपून जातो, खुंटलिया धावा तृष्णेच्या, हेचे देवाचे दर्शन, सदा राहे समाधान, सदा राहे समाधान, देवाचे दर्शन, याला देवाचं दर्शन म्हणतात. हेची देवाचे दर्शन, सदा राहे समाधान, सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती, नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. परमात्मा हाती आला कधी, पण नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. मनाच्या धावा संपून गेल्या, आता कुठल्याही प्रकारची धावाधावी करायची गरज राहिली नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही निश्चिंत झालो, विश्रांतीला प्राप्त झालो, कारण खुंटलिया धावा तृष्णेच्या. तुकोबाराय म्हणतात आम्ही कसे होतो आधी कसे झालो, याचं आमचंच आम्हाला कौतुक वाटू लागलं. कौतुक वाटे झाली आले Hare
महाराज आमचे हरिभक्तपरायण गीते महाराज सांप्रदायिक चाली. महाराज तुमच्या चाली खूप आवडतात आम्हाला. सांप्रदायिक चाली व्यवस्थित हो. आणि रागदारी वगैरे जे असते त्याच्यात कधी कधी मनुष्य हे होतं, आलापदारीमध्ये वगैरे बोर होतं लोक. पण थोडक्यात एखादी चाल असली तर त्याचा अजून रस वेगळा राहतो. नाहीतर मग ते तुमचे 10 वाजता वगैरे लागतात ना भजन, ते याच्यावर रेडिओवर ते 15 ते असं बरेच वेळ त्याला ओढीत राहते. हो. मग ज्याला माहिती नसते ते म्हणजे याच्या पोटात दुखू राहिलं काय कौतुक वाटे झाले आवेचाचे नाव मंगळाचे तेने गुणे. तुकोबाराय म्हणतात आमचं लहानपणापासूनचं जीवन आणि आत्ता झालेली बदल मागचं आम्हाला थोडं कौतुकच वाटायला लागलं. कौतुकाचीच गोष्ट आहे की आम्ही कसे होतो. एक सामान्य अवस्थेमध्ये तुकोबाराय म्हणतात एक शेतकरी मुलगा आहे आणि मोठं याचं ते चांगलं होते, ते घराचं घरदार वगैरे चांगलं होतं, त्यांचं वैभवशाली काम होतं, व्यापार होता, सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यात ते रंगले होते. तुकोबाराचं लग्न वगैरे झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. काही संसाराची जबाबदारी होती तेही सांभाळलं. त्याच्यात आम्ही चांगलंच लागलो होतो म्हणजे उद्योगाला. संसारामध्ये आम्ही चांगले रंगून गेलो होतो म्हणजे सगळ्या गोष्टी. पण ते आता जे आमच्यामध्ये बदल झाला आम्हालाच कौतुक वाटायला लागलं आम्ही कसे होतो आणि कसे झाले. मला स्वतःला कधी वाटतं मी लहानपणी कसा होतो. मला कधी असं स्वप्नात बी नव्हतं की मी तुमच्यासमोर उभं राहून 2 शब्द बोललो. कारण आम्ही जे लहानपणी जे प्रकार करत होतो ते विचारू नका महाराज. कुठे बी आपलं ज्याला आपण कुठेही फिरायचं, कोया तर कोयाच खेळायच्या, गोट्या खेळायच्या, पुन्हा एकमेकामध्ये मारामाऱ्या करायच्या, उगाच हाणायचं, उगाच हाणायचं. का अंगात ताकद, बाकी काय छोट्या कारणावरून मारामाऱ्या करायचा, काही करायचं. मग त्यावेळेला ज्या शाळा होत्या ना त्यावेळेला आमचे शिक्षक लोकसुद्धा कधी कधी त्यांचा मूड ठिकाणावर येण्याकरता आम्हाला हाणायचे. त्यांना शिकवायचा मूड चांगला लावावा म्हणून आम्हाला हाणायचं. आम्हीच विचारतो गुरुजी आज आम्हाला कमी हाणलं. म्हणजे आज मला काही शिकवायची इच्छाच व्हाय ना म्हणजे एकदा हाणू याला मग करू मग शिकू मग. तर त्यांनी मारलं तरी आम्हाला काही वाटत नव्हतं. असे ते दिवस होते. आमचे वडीलसुद्धा आम्ही कधी घोषणानं सांगतो की आमच्या वडिलांचे आम्ही कधी 4 बोटसुद्धा खाल्ले नाही. ते आम्हाला चराटाने आणायचे, बोट लावितच नव्हते. ते लहानपणाचं जे काही जीवन असतं ते सगळं बघून माणसाला कौतुक वाटतं. बा आपण असे होतो, एवढे अडाणी होतो, आपल्याला धडाची मराठी भाषा बोलता येत नव्हती, काही शब्दाचे अर्थ कळत नव्हते. आम्ही इकडे शिकायला आलो 8वीला. आमचे काका होते त्यांच्याकडे होतो. तिथे एकदा त्यांचा काकांचा मुलगा छोटा होता याच्यापेक्षा, ते खोड्या करू लागला. तर आमच्या चुलती म्हणल्या म्हणजे त्याला हाणाबरं जा थोडं, दिली ठेवून. काय करतो त्याला अशी मारली की त्याचे असे 4 बोट त्याच्या अंगावर उमटून गेले. मग ते चुलतीच मला भांडायला लागली. म्हणजे मी तुम्हाला हे म्हणलं, तुम्हीच म्हणले ना हाणा. म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपल्याला त्यावेळेला एवढं काही ज्ञान नसतं की काय करायला पाहिजे काय नाही. ह्या ज्या अवस्था आहेत, काही संतांची संगती घडते, काहीतरी माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडतं आणि मग ते आपल्याला भगवान नामाची गोडी लागते. तुकोबाराय म्हणतात प्रापंचिक जीवनातून आम्ही जे काही इकडे आलेलो जीवनमुक्त अवस्थेपर्यंत याचं मोठं कौतुक वाटतं. दुसरी गोष्ट नावमंगळाचे तेने गुणे. आमच्याकडून भगवंताचं नामस्मरण एवढ्या प्रेमानं घडलं याचं पण आम्हाला कौतुक वाटतं. त्याच्यात एक उत्तरार्ध आहे, नावमंगळाचे तेने गुणे. हो, मंगलकारक भगवंताचं नाव आणि आम्हाला एवढं घेता आलं, इतकं आमच्याकडून नामस्मरण घडलं याचं मोठं कौतुक वाटतं. ही कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की नाही. एखाद्या वेळेला बरेच माणूस असे बंधनात असतात, कामात असतात, मग ते म्हणतात बाबा आम्हाला ह्या वेळेला भरोसाच नव्हता ज्ञानेश्वरी पारायण होईल का नाही. मोठी कौतुकाचीच गोष्ट झाली म्हणले घडलं भाऊ अशा प्रकारचं माणसाला वाटतं. तसं हे नामस्मरण आमच्याकडून मुखातून एवढं घडलं त्याचं मोठं आम्हाला कौतुक वाटतं. कौतुक वाटे झालिया विचाचे नाव मंगळाचे तेने गुणे. मंगलकारक नामस्मरणानं आम्हाला जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली आणि मुक्तीबरोबर आमचा विवाह झाला. आता आमचं जे जीवन आहे ते जीवनमुक्त आहे. राहिलेल्या आयुष्यामध्ये
आम्ही खेळीमेळीनं मुक्तिरूपी नवरीबरोबर राहणार हे महाराज शेवटच्या कडेला गमन मुक्ती वा 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 तुम्ही पण शेवट गोड करून टाकला विठोबा रखुमा नाही पण ते अंगात आल्यावर नाही जमत सिग्नल अंगी खेळे दैवत अंगातलं पूर्ण वारं गेल्याशिवाय जमत नाही तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी
आता दिवसचारी खेळी वेळी. तुकोबाराचा अधिकार बघा की आम्ही मुक्तीबरोबर विवाह केलेला आहे. मुक्ती म्हणजे मोक्ष. ही मुक्तीबरोबर आमचा विवाह झाला, परिणिली म्हणजे तिच्याबरोबर. आणि आता दिवसचारी खेळी म्हणजे उर्वरित जे काही आम्ही इथं जीवन जगणार आहोत ते मुक्तीबरोबर, मुक्तीच्या सान्निध्यामध्ये राहणार आहोत. आणि 4 दिवस म्हणजे जीवनमुक्त अवस्था. जीवनमुक्त ज्याला अवस्था म्हणतात की ती ही अवस्था आहे की आता त्या जीवनमुक्त अवस्थेमध्ये कोणत्याही कर्माचा दोष लागत नाही. कोणत्याही कर्माचा. जसं ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये तरी तयाच्या हातू घडे तीही लोकाचा घातू तरी तेने केला हे मातू बोलू नये. अर्जुनाला सांगतात की अर्जुना तुला वाटतं की एवढ्याला सगळ्याला मारायचं मला दोष लागेल, पण जीवनमुक्त पुरुषाला त्याचा दोष लागत नाही. त्याने केलेले कर्माचा दोष लागत नाही. पण जीवनमुक्त पुरुष शक्यतो प्रपंचाच्या गोष्टी करत नसतात, कारण प्रयत्नानं त्यांनी ही गोष्ट मिळवलेली आहे. म्हणून प्रपंचाच्या रामरगाड्याच्या गोष्टीत पडत नाही, पण त्याच्यानंतर जगत कल्याणाकरता ते करत असतात. काही गोष्टी जगाकरता स्वतः करून दाखवतात. अर्भकाचे साठी पंते हाती धरली काठी पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. त्यांच्या सगळ्या क्रिया जगत कल्याणासाठी असतात. मग ते भजन असेल, कीर्तन असेल, कथा असेल, काय जे असेल ते हो सगळं लोकांनी मार्गाधारे वर्तावे, जग हे मोहरे लावावे, अलौकिका होवावे. हां लोक सगळं यद्यदाचार्य श्रेष्ठ सारखा तो खेळ आहे. किंवा भागवतातला एक शोक आहे बघा, तुझ्या पाठ आहे का अव्याहतेष्ट असं ते वा 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 बहुत बढिया बहुत बढिया. ही आहे आमच्यावर झालेली नाथांची कृपा. या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की ते मुक्त अवस्थेमध्ये फिरतात. सिद्धच चानर लोक हा सगळ्या कोणत्याही लोकामध्ये हो गंधर्व लोकामध्ये जातील, कधी कोठेही जातील. जसं नारद मुनी त्रिभुवनात भुवन करायचे ते असं असंगत अवस्थेमध्ये ठिकठिकाणी मुक्त अवस्थेमध्ये विहरण करतात. तसं तुकोबाराय म्हणतात आता दिवसचारी खेळी मिळी. आता आम्हाला कोणत्याही कर्माचं बंधन राहिलेलं नाही. आम्ही बंधनातून मुक्त झालो, जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली. आणि आता उर्वरित जे काही दिवस आहेत म्हणजे जगत कल्याणासाठी बाकीचं त्यांच्या हातामध्येच असतं, संतांच्या हातामध्ये. जसं परमात्मा आपल्या इच्छेनं येतात, इच्छेनं जातात, त्याप्रमाणे संतांचं जीवन असतं. येथे उपकारासाठी आले घर इथं कार्य झालं की ते देह ठेवतात किंवा ते निजधाम गमन करतात. त्याप्रमाणे तुकोबाराने हे सगळं जगत कल्याणासाठी तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. अशा प्रकारचं तुकोबारांचं हे जीवन होतं. नंतर मग त्यांनी प्रयाणकाळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संतात उशविले. असा या अभंगाचा थोडक्यात अर्थ आहे. ज्ञानेश्वर कोणाकडे काही एकादशी वगैरे आहे नाही ना. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितो असे. प्रभू तुमचे केले हे धर्मकीर्तन सिद्धी गेले. हेथ माझे जी उरले पायी कप विठ्ठल जय जय.